मी म्हणजे कल्ला, मी म्हणजे यारी, मी इन्फॉर्मेशनची दुनिया भारी. मी म्हणजे कल्ला, मी म्हणजे यारी, मी इन्फॉर्मेशनची दुनिया भारी. मी म्हणजे ड्रामा, मी म्हणजे गाणी, मी म्हणजे गप्पांची रंगत न्यारी. मीच आहे रेडिओ, मीच आहे तुमची वाणी. PCT's Infinity, PCT's Infinity, PCT's Infinity, PCT's Infinity. PCT's Infinity 90.4 FM, reflecting you. श्रोते हो, नमस्कार. आपण ऐकत आहात पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट संचालित इन्फिनिटी कम्युनिटी रेडिओ 90.4 FM हा पिंपरी चिंचवड शहराचा पहिला कम्युनिटी रेडिओ. श्रोते हो, शारदीय नवरात्र सुरू आहे आणि या निमित्ताने घटस्थापनेपासून ते विजयादशमीपर्यंत दर एक दिवसाआड महाराष्ट्रात विविध काळात होऊन गेलेल्या 6 संत कवयित्रींच्या जीवनचरित्रावर आधारित कार्यक्रम मालिका आपण ऐकतो आहोत. अवघा रंग एक झाला. या कार्यक्रम मालिकेच्या आजच्या भागात आपण ऐकणार आहोत संत जनाबाईंचं जीवनचरित्र. याचं संहिता लेखन केलंय श्रीमती जयश्री जोशी यांनी आणि यात सहभागी कलाकार आहेत आशा कराडे, मीरा रामायणे, मंजिरी बाम आणि श्रीमती जयश्री जोशी. ऐकूया अवघा रंग एक झाला. मुक्ताबाई गेल्या, पण जनाबाईंना त्यांचा आठव येतच राहिला. कारण ज्ञानभक्तीशी सख्या भक्ती जोडली होती. जीवाबावाच्या बहिणी म्हणा, मैत्रिणी म्हणा, त्यांचा संवाद ओव्यातूनही चालत असे. दोघी ओव्या म्हणत असत आणि त्या ओव्या ऐकताना ज्ञानदेव, नामदेव अगदी तल्लीन होऊन जात असत. ओव्या मात्र विठ्ठलाशी बांधलेल्या बरं का. मुक्ताबाई म्हणत, पहिली माझी ओवी ग परतुनी पाहिले, पहिली माझी ओवी ग परतुनी पाहिले, दृष्टीने देखिले निज रूपा. दुसरी माझी ओवी ग दुजे नाही मनी, लक्ष तुझे चरणी लागियेले, लक्ष तुझे चरणी लागियेले. यावर जनाबाई म्हणत, पहिली माझी ओवी ग ओवीन जगत्र, गायीन पवित्र पांडुरंगा. दुसरी माझी ओवी ग दुजा नाही कोठे, जनीवनी भेटे पांडुरंग. तिसरी माझी ओवी ग माझी या माहेरा, राहे निरंतर पांडुरंग, राहे निरंतर पांडुरंग. ज्ञानभक्ती आणि सख्यभक्तीची अशी ही एकरूपता होती. जनाबाईंचा तर विठ्ठल सखाच होता, म्हणून त्या स्वानुभवाने म्हणायच्या, जाचा सखा हरी त्यावरी विश्वकृपा करी, जाचा सखा हरी त्यावरी विश्वकृपा करी, जाचा सखा हरी. उणे पडोने दीताते, उणे पडोने दीताते, वारे सोसी आघाताते, आघाताते, जाता सखा हरी गाव
विश्वकृपाकरी ज्याचा सखा हरी त्यावरी विश्वकृपाकरी ज्याचा सखा हरी. तयावीन क्षणभरी क्षणभरी तयावीन क्षणभरी क्षणभरी कदा पण नव्हे दुरी कदा पण नव्हे दुरी दादा सखा हरी त्यावरी विश्वकृपाकरी ज्याचा सखा हरी त्यावरी विश्वकृपाकरी ज्याचा सखा हरी. अंगा आपुले ओढोनी अंगा आपुले ओढोनी त्याला राखतो निर्वाणी त्याला राखतो निर्वाणी ज्याचा सखा हरी त्यावरी विश्वकृपाकरी ज्याचा सखा हरी त्यावरी विश्वकृपाकरी ज्याचा सखा हरी. ऐसानंकित भक्तासी ऐसानंकित भक्तासी मने नामयाती दासी नामयाती दासी मने मने नाम याती दासी मने नाम याती दासी मने नाम याती दासी मने दाती मने नाम याती दाती मने नाम याती दाती ज्याचा सखा हरी त्यावरी विश्वकृपाकरी ज्याचा सखा हरी त्यावरी विश्वकृपाकरी ज्याचा सखा हरी त्यावरी विश्वकृपाकरी ज्याचा सखा हरी. अशा या जनाबाई नामदेवांच्या दासी कशा झाल्या त्याची एक रोचक कथा आहे बरं का. परभणी जिल्ह्यातल्या गंगाखेड या गावी दमा आणि कुरुंड हे दाम्पत्य राहत होतं. विठ्ठलाचे निस्सीम भक्त असणाऱ्या या दाम्पत्याला बरेच वर्ष संतती नव्हती. तेव्हा त्यांनी आपल्या पांडुरंगालाच साकडं घातलं. आपलं गाऱ्हाणं त्याच्यापुढंच मांडलं. पांडुरंगानं स्वप्नात येऊन त्यांना दर्शन दिलं आणि सांगितलं, तुम्हाला कन्यारत्न प्राप्त होईल, पण तिच्यावर
तुमचा अधिकार मात्र राहणार नाही. अरे देवा. वयाच्या 5व्या वर्षी तुम्हाला तिला पंढरपूरला नामदेवांच्या घरी सोडून यावं लागेल. त्याप्रमाणे जनाबाई 5 वर्षाच्या झाल्यावर दमा आणि कुरुंड तिला नामदेवांच्या घरी सोडून आले, अशी एक आख्यायिका आहे. दुसरी आख्यायिका अशी सांगितली जाते की पांडुरंगाचे निस्सीम भक्त असणारे दमा आणि कुरुंड दरवर्षी पंढरीच्या वारीला जायचे. एके वर्षी लहानग्या जनीला घेऊन ते वारीला गेले आणि त्या गर्दीमध्ये जनाबाई कुठेतरी हरवल्या. आता त्यांच्या नशिबाने म्हणा किंवा पांडुरंगाच्या कृपेने म्हणा, त्या सापडल्या नामदेवांचे वडील दामाशेठ यांना. दामाशेठ त्यांना आपल्या घरी घेऊन आले आणि मग जनाबाई कायमच नामदेवांच्या घरी राहू लागल्या. नामदेवांच्या घरी त्यांचं जगणं काही सोपं नव्हतं बरं का. आपण परक्या घरी राहतोय तेव्हा होईल तेवढं काम करीत राहायचं, हे लहानपणीच त्यांनी मनाशी पक्क ठरवून टाकलेलं होतं. मग काय, केरवारे, शेणगोठा, दळणकांडण, धुणी भांडी, पाणी भरणं सगळं आलंच की हो. या सगळ्या कामांमध्ये त्यांना आधार होता फक्त विठ्ठलाचा, त्याच्या नामाचा. तोच त्यांचा भाऊ, वडील, आई, बहीण, सखा, सर्व काही तोच. विठ्ठलाचं हेच रूप जनाबाई आपल्या अभंगातून गात राहिल्या. तळिता कांडिता तुझ गायीन नंता, दळिता कांडिता तुझ गायीन नंता. नवी संबे क्षणभरी, नवी संबे क्षणभरी तुझे नाम गा मुरारी. नवी संबे क्षणभरी तुझे नाम गा मुरारी. नित्य हाची कारभार, नित्य हाची कारभार, मुखी हरी निरंतर. दळिता कांडिता तुझ गायीन अनंता. माय बाप बंधू बहिणी, माय बाप बंधू बहिणी तू सखा चक्रपाणी. माय बाप बंधू बहिणी तू सखा चक्रपाणी. लक्ष लागले चरणाचे, लक्ष लागले चरणाचे, म्हणे नामयाची दाते. दळिता कांडिता तुझ गायीन अनंता. दळिता कांडिता तुझ गायीन अनंता. जनाबाईंनी मानलेलं हे नातं विठ्ठलाने स्वीकारलं आणि विठ्ठल प्रत्यक्ष त्यांना कामात मदत करू लागला. हो, इतकंच काय, जनाबाईंनी थापलेल्या गोवऱ्यातून सुद्धा विठ्ठल विठ्ठल असे शब्द ऐकू येत असत, अशी कथा आहे. बघा ना,
कुठलाही शास्त्राभ्यास नाही, वाचन नाही, एवढंच काय अक्षर ओळख देखील नाही. तरीही अभंगाची गाथा रचणाऱ्या जनाबाईंची प्रतिभा किती अलौकिक होती. केवळ त्यांच्या भक्तीचा रस असा अभंग रूपाने प्रगट झाला. स्वानुभव, अर्थता, भक्ती, संतचरित्र, नाममहिमा, जीवनाची सार्थकता इतक्या विषयांवरचे त्यांचे अभंग त्यांच्या गाथेत समाविष्ट आहेत. आणि एवढी योग्यता असूनही त्यांच्या अंगी नम्रता होती, लीनता होती. नामयाची दासी हीच भूमिका त्यांनी आयुष्यभर मिरवली. प्रापंचिक जीवन दरिद्री असतानाही अंतर्जीवन भक्तीनंच समृद्ध बनू शकतं, जीवनातला परमोच्च आनंद प्राप्त होऊ शकतो, याचं अगदी बोलकं उदाहरण म्हणजे संत जनाबाई. अहो एवढंच काय, संत जनाबाईंनी त्यांच्या अभंगातनं इतर संतांची थोरवी देखील वर्णन केली आहे. त्यात त्यांच्या मनाचा मोठेपणा दिसून येतो. संत जनाबाईंचं विठ्ठलाशी सख्य भक्तीचं नातं होतं आणि त्या सख्य भक्तीच्या नात्यानं विठ्ठलाशी भांडण्याचा अधिकारही त्यांनी मिळवला होता. एकदा असाच एक प्रसंग घडला. पांडुरंगाच्या गळ्यातला हार चोरल्याचा आळ जनाबाईंवर आला. तेव्हा त्यांना पंचांकडून सुळावर चढवण्याची शिक्षा सुनावण्यात आली. त्यावेळी सात्विक संतापानं त्या विठ्ठलाशी भांडायला लागल्या. त्या म्हणाल्या, अरे विठ्या विठ्या, मूळ मायेच्या कारट्या, तुझे गेले मढे, तुला पाहुनी काळ रडे, उभी राहुनी अंगणी, शिव्या देत दासी जनी. पांडुरंगानंही मग त्यांचा अंत काही पाहिला नाही. सुळाचं रूपांतर वृक्षात झालं आणि जनाबाईंची योग्यता सर्वांना कळली. त्यांच्या आयुष्यात जेव्हा आत्मसाक्षात्काराचा परमोच्च क्षण आला, तेव्हाही त्यांनी गुरु नामदेवांविषयी कृतज्ञता व्यक्त केली. त्या म्हणतात, नामयाच्या ठेवणे जनीस लाधले, धन सापडले विटेवरी, धन्य माझा जन्म, धन्य माझा वंश, धन्य विष्णुदास स्वामी माझा. आणि त्यांनी पांडुरंगाकडं मागणं मागितलं, पांडुरंगा, ज्ञानोत्तर अलौकिक भक्ती सुख लुटण्यासाठी पुन्हा पुन्हा मला मनुष्य जन्म दे रे. मग संत जनाबाई संजीवन समाधीत स्थिर झाल्या. आम्ही जावे कवना ठाया, आम्ही जावे कवना ठाया, ना बोलसे पंढरी राया, ना बोलसे पंढरी राया. आम्ही जावे कवना ठाया, आम्ही जावे हो, आम्ही जावे, आम्ही जावे कवना ठाया, ना बोलसे पंढरी राया, ना बोलसे पंढरी राया. सरिता गेली सिंधू पाशी, सरिता गेली सिंधू पाशी, जरी तो ठावन देतीसी, जरी तो ठावन देतीसी. आम्ही जावे कवना ठाया, आम्ही जावे कवना ठाया, आम्ही जावे कवना ठाया, आम्ही जावे हो, आम्ही जावे, आम्ही जावे कवना ठाया, न बोलसे पंढरी राया, न बोलसे पंढरी राया. जळ
जळचरासी जळ कोपले जळचरासी मातान घे बालकासी मातान घे बालकासी जळ कोपले जळचरासी जळ कोपले जळचरासी जळ कोपले जळ कोपले जळ कोपले जळ कोपले जळचरासी मातान घे बालकासी मातान घे बालकासी बालकासी आम्ही जावे कवड्या ठाया आम्ही जावे हो आम्ही जावे कवण्या ठाया ना बोलसी पंढरी राया ना बोलसी पंढरी राया जनी म्हणे आले शरण जनी म्हणे आले शरण जरी त्वा धरिले से मोन्य जरी त्वा धरिले से मोन्य जरी त्वा धरिले से मोन्य आम्ही जावे कवड्या ठाया आम्ही जावे कवड्या ठाया आम्ही जावे कवण्या ठाया आम्ही जावे हो आम्ही जावे कवण्या ठाया ना बोलसी पंढरी राया ना बोलसी पंढरी राया ना बोलसी ना बोलसी पंढरी राया ना बोलसी ना बोलसी पंढरी राया ना बोलसी पंढरी राया ना बोलसी आम्ही जावे कवण्या ठाया आम्ही जावे कवण्या ठाया पंढरी राया पंढरी राया पंढरी राया पंढरी राया आम्ही जावे कवण्या ठाया आम्ही जावे हो आम्ही जावे कवण्या ठाया ना बोलसी पंढरी राया ना बोलसी पंढरी राया पंढरी राया पंढरी राया अवघा रंग एक झाला या शारदीय नवरात्र विशेष कार्यक्रम मालिकेच्या आजच्या दुसऱ्या भागात संत जनाबाईंच्या जीवनचरित्राविषयी आपण जाणून घेतलं. याचं संहिता लेखन केलं होतं श्रीमती जयश्री जोशी यांनी आणि यात सहभागी कलाकार होत्या आशा कराडे, मीरा रामायणे, मंजिरी बाम आणि श्रीमती जयश्री जोशी. श्रोतेहो, दर दिवसाआड प्रसारित होणारी ही मालिका सकाळी 8 वाजता आपण अवश्य ऐका. या कार्यक्रम मालिकेविषयीच्या तुमच्या प्रतिक्रिया, तुमचे अभिप्राय आमच्यापर्यंत पोहोचवायला विसरू नका आणि ऐकत रहा PCT's इन्फिनिटी 90.4 FM.